वाशिम। आज आपल्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सब्जेक्ट जनरल सायन्स क्लास 7 चॅप्टर 2 पार्ट 1 प्लांट स्ट्रक्चर अँड फंक्शन। प्लांटची कार्य आणि त्याची रचना ही बघण्यासाठी अगोदर काही क्वेश्चन दिलेले आहेत चॅप्टरच्या सुरुवातीला, ते आपण बघणार आहोत। क्वेश्चन फर्स्ट, व्हॉट हेल्प us to easily identify the plant around us, and second, which are the various part of plant have a different parts like a roots, stem, leaves, flower and fruits। आणि याच विविध अवयवांवरून आपण प्लांटचं आयडेंटिफिकेशन करू शकतो। प्लांटला वेगवेगळ्या ग्रुपमध्ये डिवाइड सुद्धा करता येते आणि प्लांटची ओळख सुद्धा करता येते। त्याचबरोबर जो दुसरा क्वेश्चन आहे आपला की प्लांटची अवयव कोणती, तर जशी आपली अवयव असतात तशी प्लांटला सुद्धा अवयव असतात, ते आत्ताच मी सांगितले। तर एक एक त्याचे पार्ट्स आपण डिटेलमध्ये बघणार आहोत। द फर्स्ट पार्ट रूट। नाउ वी आर गोइंग टू लर्न डिटेल अबाउट अ रूट। त्यासाठी एक कृती सांगितलेली आहे तुम्हाला माहीतच आहे, आपल्या घरात चणे किंवा कोणतेही द्विदल धान्य असते। हे द्विदल धान्य एका ग्लासमध्ये ठेवायचे, ग्लासमध्ये लगदा ठेवून कागदाचा लगदा ठेवून त्याच्यामध्ये हे 2-3 दिवस सोक करून ठेवायचे किंवा ओल्या कापडामध्ये बांधून ठेवायचे। त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे त्या बीजला 2 पार्ट आलेले दिसतात, त्यालाच आपण त्याचाच भाग रूट किंवा ते रूट कशा प्रकारचं आहे ते आपल्याला बघायचं आहे। बघा, द पार्ट that grows from the seed above the soil, the part that grows from the seed above the soil are called plumule। बीजच्या वरचा जो अंकुर असतो, बीजला 2 अंकुर येतात, एक खालच्या बाजूला आणि एक वरच्या बाजूला। जो वरच्या बाजूला अंकुर असतो त्याला म्हणायचं आहे प्ल्युम्यूल, आणि जो खालच्या बाजूला अंकुर असतो अ पार्ट दॅट ग्रोज फ्रॉम द सीड बिलो द सॉइल इज कॉल्ड अ रेडिकल। आणि याच रेडिकल पासून जो भाग तयार होतो त्याला म्हणतो आपण रूट। त्याला काय म्हणायचंय? रूट्स। आता आपल्याला रूट्स विषयी अजून डिटेलमध्ये माहिती बघायची आहे, त्या अगोदर आपण प्ल्युम्यूल आणि रेडिकलची डेफिनेशन बघू। बघा, प्ल्युम्यूल, रेडिकल या दोघांची डेफिनेशन पहा। पार्ट दॅट ग्रोज फ्रॉम इनसाइड द सीड टॉवर द soil is called radicle, and part that grows above the soil is called plumule। समजलं मग? तर बघा, आता रेडिकलचा भाग बघू आपण। रेडिकल हे सुरुवातीला जाडसर असते आणि नंतर ते टॅपरिंग होत खाली अगदी त्याचा निमुळता भाग होत जातो, आणि हा निमुळता भाग हा सरळ न जाता तिरपा जमिनीमध्ये जातो, जेणेकरून त्या प्लांटला त्याचा सपोर्ट मिळावा, त्याला आधार मिळावा, यासाठी ते नंतर फंक्शन आपण पुढे बघणारच आहोत त्याचे। आणि या रूट रॅडिकल्स पासूनच रूटची निर्मिती होते। तर मग रूट म्हणजे काय की प्लांटचा असा भाग जो सॉइल खाली ग्रो होतो, द पार्ट दॅट ग्रोज अंडर द सॉइल इज कॉल्ड अ रूट। आणि त्या रूटचेच आपल्याला डिफरंट टाइप्स बघायचे आहेत। बघा, टाइप ऑफ रूट्स, टॅप रूट, फायब्रस रूट। मेन टाइप्स रूटचे 2 येतात, टॅप रूट आणि फायब्रस रूट। टॅप रूट सुरुवातीला बघू आपण। टॅप रूट म्हणजे काय, याची इथं या ठिकाणी तुम्हाला आकृती दाखवलेली आहे। या आकृतीमध्ये बघा, सुरुवातीचा जो मेन भाग असतो त्याला काय म्हणायचं आहे? प्रायमरी रूट। प्रायमरी रूटला पुन्हा ब्रांचेस फुटतात वेगवेगळ्या,
आणि वेगवेगळ्या ब्रांचेस फुटल्यानंतर त्याचं पुन्हा डिवाइड अजून उपब्रांचेस मध्ये होते. त्या ब्रांचेस न म्हणता आपण त्यांना रूट्स म्हणणार आहे, कारण ब्रांचेस ह्या अबोव द सॉइल असतात, रूट्स हे बिलो द सॉइल. जी दुसरी रूट्स असतात त्याला सेकंडरी रूट्स. रूटच्या टिपवर हेअर लाईक स्ट्रक्चर असते. दे हॅव पोसेस अ हेअर लाईक स्ट्रक्चर दॅट कॉल्ड अ हेअर रूट हेअर. काय म्हणायचं त्याला? रूट हेअर. आणि या रूटच्या टिपवर अगदी नाजूकसा असा भाग असतो आणि तो आकार सुद्धा कशासारखा असतो? कॅप सारखा असतो. कॅप लाईक स्ट्रक्चर. ॲट द टिप ऑफ द रूट there is a cap like structure is called cap root. is called a cap root. म्हणजेच बघा टॅप रूटचे हे डिफरंट पार्ट्स येतात. टॅप रूट जमिनीत खोलवर जातात जेणेकरून प्लांटला सपोर्ट मिळावा, भक्कम सपोर्ट मिळावा. आणि ही जी रूट्स येतात ही सुरुवातीला ठीक असतात, नंतर ती टॅपरिंग होत 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 खाली अगदी निमुळते टोक त्याचं होत जमिनीत जाते. त्याचबरोबर ही तिरपी असतात. ती कशी वाढतात? तिरपी वाढतात आणि झाडाला भक्कम आधार मिळतो. हे झालं टॅपरूटचा प्रकार. टॅपरूट मग कोणकोणत्या वनस्पतीमध्ये येते? आता टॅपरूट बघा, ज्या वनस्पतीची दोन दल निर्माण होतात. दोन दल कशी? की ज्या वनस्पतीच्या दोन बिया होतात, भिजू घातल्यानंतर ज्या वनस्पतीला ची दाणे आपोआप दोन होतात त्याला म्हणायचं डायकोटिलेडॉन. आणि सगळ्या डायकोटिलेडॉन धान्यामध्ये ची रूट्स ही टॅपरूट प्रकारची असतात. फॉर एक्झाम्पल बघा माझ्याजवळ इथं मूग आणि हरभरा म्हणजे ग्राम अँड ग्रीन ग्राम. तशी तुम्ही सुद्धा अशी भिजू घालून त्याला मोड आणू शकता आणि तुम्हाला त्यावरून रूटचे फ्ल्युमिन कोणतं आणि रॅडिकल्स कोणतं हे सुद्धा तुम्हाला अगदी घर बसल्या तुम्हाला चांगला अभ्यास करता येईल. बघा आता सेकंड ऍक्टिव्हिटी सांगितलेली तुम्हाला फायब्रस रूटसाठी. मग फायब्रस रूट्स कशी ओळखायची? तर त्यासाठी आपल्या घरात कांदा असतो. कांदा अशा एखाद्या ट्रान्सपरंट ग्लासमध्ये कांदा त्याच्यावर ठेवायचा आहे. ट्रिपवर त्याच्यात पाणी भरायचं आहे आणि हा 8 दिवस ठेवायचा आहे. आता मी हा कालच ठेवल्यामुळं याला काही रूट्स आलेली नाही. अशा प्रकारे तुम्ही ठेवायचं आहे. 7-8 दिवस त्याचं निरीक्षण करायचं आहे आणि नंतर तुम्हाला त्यामध्ये काही रूट्स दिसतात ती अशा प्रकारे. तर ही जी रूट्स दिसतात ही फायब्रस टाइपची रूट्स आहेत. याला कोणती रूट्स म्हणायचं? फायब्रस रूट्स. फायब्रस रूट्स कोणकोणत्या याच्यात येतात? कोणकोणत्या वनस्पतीमध्ये आपल्याला आढळून येतात? तर जनरली फायब्रस प्रकारची जी रूट्स येतात ही मोनोकॉटिलेडॉन्स वनस्पतीमध्ये आढळून येतात. म्हणजे ज्याच्यामध्ये दोन बिया नाहीत, त्याचं बी एकच आहे, त्यामध्ये सगळ्या प्रकारची हे फायब्रस रूट्स आपल्याला आढळून येतात. मग त्यासाठी तुम्हाला कृती करता येते. काही वनस्पती घ्यायच्या तुम्ही काही बीज घ्यायचे आणि त्याचं रोपण करायचंय कुंड्यामध्ये वेगवेगळ्या. 8 दिवस तसंच ठेवायचं. 8 दिवस ठेवल्यानंतर ते झाड आल्हादी असं उपटून पाण्यामध्ये स्वच्छ त्याची रूट्स घ्यायची आणि त्या रूट्सवरून ती रूट्स टॅप रूट आहेत की फायब्रस रूट आहेत यावरून तुम्हाला समजेल की ही वनस्पती किंवा हे प्लांट डायकोटिलेडॉन आहे की मोनोकोटिलेडॉन आहे आणि त्याची रूट्स टॅप रूट आहे की फायब्रस रूट आहे हे आकृतीवरून तुम्हाला ओळखता येईलच. ठीक आहे, एवढं समजलं. चला मग आता आपण पुढचं बघू. ॲडव्हान्टेशियस. काय बघायचं आता आपल्याला पुढचं? रूट्स. ॲडव्हान्टेशियस रूट्स. ॲडव्हान्टेशियस रूट म्हणजे काय? तर त्यासाठी सुद्धा पुन्हा एक कृती सांगितलेली आहे तुम्हाला. मका, शुगर केन किंवा ज्वार ही प्लांट घ्यायची आहे
किंवा या प्लॅनची मुळं बघता येत असतील तर ती बघायची आहे. आणि ह्या रूट्सचे एक वैशिष्ट्य असं आहे की ही रूट्स आपण बघतो जनरली रूट्स ही सॉइल खाली असतात, बिलो द सॉइल, ग्रोज बिलो द सॉइल, बट सम रूट्स दॅट ग्रोज ऑल्सो अबाव द जस्ट अबाव द सॉइल. त्याची रूट्स ही काही ही जमिनीच्या वर सुद्धा असतात. बघा इथं मेज प्लांटचं रूट दाखवलेलं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला काही रूट्स ही अबाव द सॉइल सुद्धा दिसतात. त्यालाच ॲडव्हान्टेशियस रूट आपण म्हणतो. आता रूटचं कार्य काय जनरली? टू ॲब्सॉर्ब द मिनरल अँड सॉइल, to absorb the mineral and water from the soil and to support the plant, to anchoring the plant and to support the plant. Besides these functions, plant have some other activities, some other functions, so they are modified roots. They are called modified roots. त्यांना काय म्हणायचं आपण? मॉडिफाईड रूट्स. कारण त्यांना जनरली जे फंक्शन आहे रूटची त्या व्यतिरिक्त अजून काही ॲडिशनल फंक्शन त्यांना पार पाडायचे असतात. त्यासाठी त्यांच्यामध्ये वेगळ्या प्रकारचं मॉडिफिकेशन केलेलं असते, म्हणून त्याला म्हणायचं मॉडिफाईड रूट. पुन्हा एक कृती सांगितलेली विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला की एक प्लॅन्ट जारमध्ये अर्ध पाणी घ्यायचे, त्याच्यामध्ये एक उपटलेलं रोप त्याच्यामध्ये टाकायचे, त्यानंतर त्या पाण्यावर काही ml तेल टाकायचंय आणि त्याचे सुद्धा 7-8 दिवस निरीक्षण करायचंय. आणि निरीक्षणानंतर काय झालं त्याच्यामध्ये ते बघा. चित्रामध्ये तर तुम्हाला दाखवलेलंच आहे. बघा आता काही क्वेश्चन या ठिकाणी दिलेली आहे तुम्हाला. यूज युअर ब्रेन पॉवर. बघा क्वेश्चन फर्स्ट, what would have happened if plant like tamarind, banyan and mango had a fibrous root? यांची रूट्स ही फायब्रस का नाहीत? जी मोठी मोठी झाडं येतं, वडाचं झाड, चिंचेचं झाड किंवा आंब्याचं झाड, याची रूट्स फायब्रस रूट्स का नाहीत? कारण जर त्यांची रूट्स फायब्रस असतील तर त्यांना पुरेशा प्रमाणात न्यूट्रिशन्स आणि पाणी मिळालं नसतं. दे डझंट गेट इनफ वॉटर sufficient manner, in a sufficient manner, so they does not have a fibrous roots. Okay, second question, what will happen if the root tip is injured? अगोदरच मी सांगितलेले या ठिकाणी रूट टिप डेलिकेट ऑर्गन ऑफ रूट. या रूटचा सगळ्यात डेलिकेट ऑर्गन असतो रूट टिप. तर हा जर इंज्युअर झाला तर काय होईल? हा जर इंज्युअर झाला तर प्लॅन्ट वाळून जाईल किंवा ते प्लॅन्ट वाढणार नाही. तिसरा क्वेश्चन, विच टाइप ऑफ रूट डू यू डू द फेनुग्रीक, स्पायनॅच अँड ऑनियन प्लॅन्ट? फेनुग्रीक म्हणजे मुलांनो मेथी, पालक आणि कांदा. यांच्यामध्ये कोणत्या प्रकारची मुळे आहेत? जनरली आपण एक एक्झाम्पल बघितलंच, त्याच्यामध्ये कोणती रूट्स आहेत तरी? बरोबर, फायब्रस टाइप ऑफ रूट्स. ओके, डू यू नो? जनरल नॉलेजसाठी माहिती आहे बोटॅनिकल कोलकाता मधल्या इंडियन बोटॅनिकल गार्डन मधल्या एका बनियान ट्रीची. हे बनियान ट्रीज 250 वर्षापूर्वीचं जुनं झाड आहे. आणि हे एक झाड नाही, ते जर आपण प्रत्यक्षात जाऊन पाहिलं तर तो एक मंडपच झाल्यासारखा दिसतो. ते अँकरिंग द प्लॅन्ट, झाडाच्या मुळं ही वरून खाली जमिनीत आली आणि पुन्हा त्याच्यापासून नवीन झाड फुटलं. अशा प्रकारे एक नाही दोन नाही असं कितीतरी किलोमीटरवर हा झाड पसरलेलं आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला ते बघायला आजही त्या ठिकाणी बघायला मिळते. बघा आता ही झालं रूटची माहिती. याच काही झाडांची वनस्पतींची रूट्स ही बघा. चित्र कशाचं काढलं मी मला एवढं ओळखू नाही येणार.
पेशी. बीटरूट, रॅडिश यासारखी जी रूट्स येतात ही जमिनीत वाढतात आणि ती जाडी असतात. मग ती जाडी का असतात? मग ती रूट्सच आहेत की प्लांटचा अजून दुसरा भाग आहे? तर ही रूट्स नाही तर ही काय स्टेम आहेत आणि हा झाडाचा दुसरा भाग. हा आपण नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.